मला सांगा, ह्या टोमॅटोला तुम्ही मला सांगत होते की 100-150 फुटामध्ये आपला विषय सुरू झाला की 100-150 फुटामध्ये 1-2 ज्या लाईन 25 कॅरेट निघत होतं. 2 लाईन काही पण नका सांगू. नाही निघत नाही काय 2 लाईन 2 लाईन निघाली होती. तोडणं व्हाय ना गेले तरी बी ती तुम्हाला कसं माहिती दिसू लागली. शेजारी सख्खे शेजारी पक्के वैर तो त्यातलं ह्याला 1 कॅरेट दिलं घरी लावा म्हणून त्यानं काही केलं नाही. ह्याच्यातलं टाक म्हणलं रोप टमाटर खायला आलं त्याला. तुम्ही लावलं होतं लावलं पण खायला नाही आलं. नाही इथं निग्रहण करतो. मार्केटमध्ये चालू वेळेपेक्षा 5-10 रुपयांनी भाव जास्त मिळत होता. कशाला? ककडीला सगळ्यापेक्षा नाही ते आमचं भाग अच्छा त्याच्यात ते म्हणजे माल त्याच्याकडे बर बर पिकवते ते इकून येते. काकडी कशी होती? एकदम नंबर 1 होती. अशी क्वालिटी पण चांगली की सगळ्यापेक्षा अगोदर हे माल खरेदी करत होते, नंतर मग ते दुसरा माल बाकीचा माल खाली. आणि सर इथलं जे टोमॅटो होतं ना ऍपल सारखं होतं. साईज पण मोठं गच्च होतं टमाटर. झाड एवढं होतं की ते चाकून जर आपण कापलं त्याला त्यामध्ये पाणी नव्हतं, करकरपणा गरगर एकदम गर होतं सर. 25 कॅरेट म्हणजे काही जोक आहे का? आणि यांना विचारा एवढ्या लाईन मध्ये काही लय मोठं नाही. 150 फुटाच्या आत आहे लाईन. 150 फुटामध्ये फुटामध्ये. जर म्हणजे 12.5 कॅरेट इथे 12.5 एका गलीला किती 12.5 आणि त्याला 12.5. बापरे. पान म्हणजे अरे झाड पहा. हाईट हे पहा. आता तर ते जळालंय, याच्या वर होतं ते. केवढं त्याचे ते? video सरांना मी पाठवलेले फोटो व्हिडिओ. माणूस दिसत नव्हतं इकडले तिकडे. पहा. दोन्ही पण तोडायचे, पलीकडे आणि पलीकडली बाहेर याच्या वेळेस तोडायचं पण आहे. क्या बात. आज सवय यायला पाहिजे होत तुम्ही. आज दहशत करून आम्ही शेती करतोय. बघा, तण आलं मारारे, कीड आली मारारे, बुरशी आली मारारे. हा, तुम्हाला कशाला सोडा रे? प्रकृती पण म्हणते याला मारा रे, याला गाडा रे. खरं की खोटं आहे? म्हणजे एक समजून घ्या, शेती फार सोपी आहे. तुम्ही तिला जगवण्यासाठी प्रयत्न करा. आताच आम्ही जर वरून पाहिली तर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे. तुमचे मध्ये मध्ये झाडं किती मेले? 100 लावली किती? 200 लावलेली. 50% आजच. पाहिलं हे सर काय युट्यूब बघून माझं झाड झालं आणि मी स्वतः ह्याचा हे केलं, खिरा ककडीला आणि ह्याला बघितला अनुभव. आणि अनुभव आल्यानंतर लिंबूला वापरायचे म्हणून आणले. आता ते कळलं का? लिंबूला आणि 100-200 पैकी किती झाडं मेले? 100 म्हणजे 50%. म्हणजे तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरता ना ती मरायची वापरता, लक्षात ठेवा. हा, तुम्ही झाडं मारायची टेक्नॉलॉजी वापरता, मग तुम्ही ते बदल केला पाहिजे. तुम्ही आता कपास पाहिली येताना कपास पाहिली, कपास म्हणून आले ना, किती उतार होते जाऊ? हसू नका. किती? 5 क्विंटल एकरी. किती? मी तुम्हाला 15 क्विंटलची गॅरंटी देतो. किती? 15 क्विंटलची गॅरंटी. खर्च तुम्ही किती करता एकरी? बरोबर, तेवढाच करा. 35,000 10 क्विंटलची मी गॅरंटी देतो. आणखीन 5,000 रुपये वाढवले तर आणखीन 5 क्विंटलची. अजून काय पाहिजे? बाहेरच्या लोकांना कळायला लागलं की मराठवाड्याची जमीन चांगली आहे. तुम्हाला कळेल, पश्चिम महाराष्ट्रातले लोक पुणा नगर कोल्हापूर म्हणजे पुणा नगर कोल्हापूर इकडचा जो भाग आहे की मुंबई, हा सगळा पट्ट्यातले जे व्यापारी आहे, कंपनी आहे, ते शेती करायला कुठे येऊ राहिले? मराठवाड्यात. हो, तर तुमची जमीन खंडाने देऊ नका. लक्षात घ्या. का देऊ नका? विकत द्या, पण खंडाने नका देऊ. का बरं? कोकणात जे झालं ते तुमचं होईल. कोकणात काय झालं? सगळ्यांच्या बागा लोकांनी खंडाने घेतल्या. 5 वर्ष 10 वर्ष भरपूर पॅक्टोबुटाजेल नावाचं एक ते औषध इथे टाकतात, केमिकल इथे टाकतात. त्यांनी दनादन फ्लॉवरिंग येते, भरपूर माल येतो आणि झाडाचं खोड पोकळ होऊन जातं. 35 वर्षाचं झाड
5 वर्षात संपून जाईल. कोकणामध्ये त्यांनी त्यांच्या बागा संपल्या आज परिस्थिती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, त्या बागा निसर्ग वादळामध्ये मोडून पडल्या. 35 वर्षाची झाडं मोडून पडली. त्यांना कळेना काय झालं. त्यांना वाटतं वादळच मोठं. वादळ नव्हतं मोठं, तुमचे झाडं पोकळ झाले म्हणून पडले ते खाली. तीच परिस्थिती आता इकडे आहे. मराठवाड्यामध्ये जमीन चांगली आहे कारण लोक जास्त सक्रिय नसल्यामुळे, जास्त जमिनी असल्यामुळे लोकांनी जास्त पिकंही काढली नाही, पाणीही प्रमाणामध्ये, आणि थोडक्यात समाधान मानायची वृत्ती. त्याच्यामुळे जेवढं जमीन आहे ती एकदा पिकवायची आणि वर्षभर शांत बसायचं. त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापरसुद्धा कमी. त्याच्यामुळे तुमच्या जमिनी अजूनही कसदार आहे. त्याच्यातला कस संपला का तुमच्या पिढ्यांसाठी तुम्ही नातवासाठी खड्डे खांदे समजायचे. हो, पैसे टिकणार नाही, जमिनी टिकणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्या सुपीक जमिनींच्या ताकदीवरच आज तुम्ही उभे. लढा करडा पाऊसनी, अनुदाननी, आहे की नाही, भाव नाही, ऊनच लई, वादळ चाललं, धुई चालली, सगळं कसं तुमच्याकडे. ह्याच्या आधी मार्गदर्शन नव्हतं ना आम्हाला. करेक्ट, एकदम बरोबर. ते मार्ग तुम्हाला आता मिळाला. रासायनिक वाला कोणी आलतं का भेटायला? करेक्ट, तालुक्याला बी आलं नाही तर गावात कुठे? बरोबर आहे की नाही. मग तुम्ही आता त्या मार्गावर चला, बरोबर आहे की नाही. तुमचे 30 वर्षाच्या झाडांना तुम्ही याला जर समजा कृषी अमृत जे आहे ना, याला जर तुम्ही अर्धी बॅग जर टाकली एका झाडाला, आता टाकले किती? आता थोडं टाकलं अर्धी बॅग. नाही, किती झाडे सगळे? 50 झाडे. 50 झाडांना 25 बॅग किती? त्याच्यामध्ये बरं का सर, 50 झाडांना 25 बॅग काय टाकायचं? कृषी अमृत. आणि 50 झाडांना किती क्षेत्र असेल? टोटल 1 एकर बरं होतं, पण मोडले इकडे झाड. जाऊ दे. आणि त्याला काय करा, 3 किलो RNPH एवढं टाका. आणि सॉईल चार्जर एवढं याला कमीत कमी 10 लिटर द्या. एनर्जी बुस्टर 2 लिटर, एवढंच करा. आणि मग तुमचे झाडं पहा, आणि मग तुमचे लिंब पहा. कंटिन्यू चालते. हा, नाही, अहो हे संपत्ती आहे तुमची. 25 वर्षाचे झाडं आजच्या काळात होऊच शकत नाही. तुम्ही याला वाचवा. हे पाते लाकूड झाले त्याचं बघा अर्ध, तरी पण ते जगायचा प्रयत्न करतो. तुम्ही त्यांना फक्त मदत करावं. तार होती लाईटची, 96 ला लागवडी झाली. बघा, लाईटची तार होती. ते पोलच्या पोल दिसत नाही, म्हणजे पोल अजून उभाच आहे, तार काढून घेतली. म्हणजे ताराच्या वर पोलच्या वर गेलेले. वर गेले. तुम्ही करावं, त्याला द्या फक्त त्याला. आणि याला तुम्हाला काय करायचं माहिती का, सगळ्यात मेन गोष्ट, मध्ये जर बारका ट्रॅक्टर असेल ना, तर बारक्या ट्रॅक्टरने हालून द्यायचं. डायरेक्ट खत डायरेक्ट फुकून द्यायचं. छोटे ट्रॅक्टर आणले फुकून द्यायचं खत डायरेक्ट, आणि डायरेक्ट पाणी सोडून द्यायचं. आहे पाणी तेवढं, पाणी आहे द्या मोकळं सोडून भरपूर. आणि मग चमत्कार पहा. अरे बापरे, तुम्हाला सांगतो असा माल निघाल. लोक बघायला येतील बाग. 4 किलोमीटर आणली पाईप थर्मलच्या खालून. करा 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 करा, मस्त करा. सगळ्यात जर त्रासदायक जर जीव कोणता असेल या पृथ्वीवर तर माणूस आहे या सृष्टीला. आणि तो सगळ्यात सुंदर जीव आहे, सगळ्यात बुद्धिमान आहे, सगळ्यात सुंदर आहे. त्यांनी जर ठरवलं तर स्वर्ग निर्माण करू शकतो, त्यांनी ठरवलं तर सगळ्यांचं पालनपोषण करू शकतो. पण तो आज एवढा हलकट झालेला आहे तर त्याला पायाजवळ पाहायची एवढी घाणेरडी सवय लागली की त्याला फक्त माझं माझं माझं. बरोबर आहे. आज मला सांगा, हे सगळे झाडं तुम्हाला देता, आम्ही त्याच्या बदल्यात काय देतो? तो काही म्हणता आमचं असंच येतो. काय म्हणता? हे मराठवाड्यातलं सर्वात दुर्दैव आहे. असंच येतं म्हणून तुम्ही असेच जन्माला येता, असेच मरता. माझं चुकीचं वाक्य आहे? चुकीचं वाक्य आहे? तुम्ही जर असंच येत असेल तर घेऊ नका, त्याला द्या. कमीत कमी तुम्ही जे कमवता त्याचे 20% कशावर खर्च करा? ठरवून करा की मला ₹1,00,000 झाले, 20,000 मी परत मातीला देईन. मला 10 लाख झाले, 2 लाख मी परत मातीला देईन. त्याला हात लावणार. हे जर सूत्र जर शेतकऱ्यांनी पाळलं, फक्त देताना विष देऊ नका. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी जर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 25% जरी खर्च आणि मेहनत केली तर तो त्यांच्यापेक्षा श्रीमंत होईल. का? तुमच्या जमिनीमध्ये अजूनही दम आहे. कसं आहे? सेंद्रिय कर्ब आहे. बरोबर
बरोबर आहे. तुम्ही तुमच्या माती तपासा, तुमचा सेंद्रिय कर्म 1च्या पुढे आहे. तिकडे तुम्ही जा, त्यांचा सेंद्रिय कर्म वाळवंटाच्या खाली गेला, 0.5% खाली गेला. त्या पिकवायच्या लायकीच्या पण नाही. गवत पण उगवत नाही. आमच्याकडे नवीन समृद्धी आला होता. कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये, इकडचे खाली परत शेजारी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांनी भरमसाठ कोट्यांमध्ये पैसा घेतला, स्कॉर्पिओ घेतल्या, फॉर्च्युनर घेतल्या, बंगले बांधले. आता 5 वर्ष झाली, बंगल्याला रंग नाही, स्कॉर्पिओ सोडून गेली, डिझेलच पैसे नाही. हॅलो, लक्षात ठेवा, आई विकून कोणी श्रीमंत होत नसतं. हॅलो, तशी आई विकून श्रीमंत नाही होत ना, तसं आई नापीक करून सुद्धा तुम्ही जगू शकत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या भागामध्ये कॅन्सर वाढला का नाही वाढला? विस्तारा केला आहे की नाही? मी तुम्हाला घाबरत नाही आहे. लक्षात घ्या, ज्यांच्याकरता कमवता तेच नसतील. तुम्ही कमवतो कोणासाठी? खरं की खोटं? म्हणजे आज प्रत्येक आजोबा आपल्या नातवासाठी काय करू राहिला? खड्डा खंदू राहिला. डायबिटीजचा खड्डा, कॅन्सरचा खड्डा, पॅरालिसिसचा खड्डा, हार्ट अटॅकचा खड्डा, न जाणे कोणत्या आजारांचा खड्डा. राईट? रोगट झाडापासून पिकलेलं फळ रोगटच राहतं. लक्षात ठेवा. ते किती चांगलं दिसतं. निरोगी झाडाचं निरोगी शुद्ध बीजापोटी आणि अशुद्ध बीजापोटी फळे सगळी सडकी. कळलं का नाही? कसं आहे, ते बीज खराब व्हायला लागलं. आणि म्हणून आम्ही जर अमृत खाऊ घातलं तर आमची शेती पण काय होईल? अमृतच समान. राम राम. राम राम. आज आपण इथे कुठे? शेलू परळी. त्याचं शेलू परळी. म्हणजे परळी वैजनाथ पासून किती अंतर आहे? 10 किलोमीटर. हे 10 किलोमीटर आहे. इथे तुमचं हे शेती आहे. हो. किती क्षेत्र आहे तुमचं? टोटल 12 एकर. 12 एकर आहे. तुमचं नाव काय? दत्तात्रय नारायण गुट्टे. दत्तात्रय गुटे. हां. अच्छा. तिथे तुम्ही निमोनी लावली. किती क्षेत्र आहे हे 1 एकर. 1 एकर. आणि टोटल क्षेत्रामध्ये काय काय पिकं केली तुम्ही आता? लिंबोनी आहे माझी, दुसरी अजून तिकडे वर 1.5 एकर आहे. हां. जुनी 1-2 एकर आहे. अच्छा, इकडे पण आहे. मग तुम्ही ह्याच्यामध्ये परत आंतरपीक पण घेतलंय. हो. तर काय तुमचं म्हणजे एकंदरीत निमोनी तर मला बऱ्याच वर्षांनी दिसते. हो. हे म्हणजे 5 वर्ष कंप्लीट होते. 5 वर्षाची. आणि तुम्ही टोमॅटो कधी लावले होते? हे टोमॅटो 6 फेब्रुवारी जानेवारीच्या एंडिंगला, फेब्रुवारीच्या स्टार्ट. अच्छा. मग फेब्रुवारी टोमॅटो लावले. हे टोमॅटो एवढे मोठे झाले. तुम्ही मला सांगा होते याला तुम्ही वेगळी ट्रीटमेंट केली नेहमीपेक्षा. आतापर्यंत काय ट्रीटमेंट करत होते पूर्वी? केमिकल करत होते. आता तुम्ही याला काय ट्रीटमेंट केली? कृषी अमृत खत घातलं, RNPH मिक्स करून घातलं. बरोबर आहे. RNPH किती टाकलं होतं? किती क्षेत्र आहे सगळं हे? 1 एकर आहे. 1 एकर मध्ये हे 30 गुंठे 20 गुंठे झालं टोमॅटो. हो हो. एकाड एक म्हटल्यावर 20 गुंठे पण नाही, कमीच होतं. 10 गुंठे. पूर्ण 15 सऱ्या आहेत आता. 15 सारे. हा, 15 सऱ्या. 15 गुंठ्याचं तुम्ही बी लावलेलं आहे. हो. ठीक आहे. आता समजा तुम्ही हे जे अंतर आहे, हे अंतर मला वाटतं काही 200 फूट अंदाज. नाही, 200 फूट नाही. 125 ते 150 असेल. इथून पलीकडे थोडं लांब आहे. 150 असेल. म्हणजे 150 सरासरी आहे. सरासरी 150. मला सांगा, ह्या टोमॅटोला तुम्ही मला सांगत होते की 100-150 फुटामध्ये आपला विषय सुरू झाला की 100-150 फुटामध्ये 1-2 ज्या लाईन आहे 25 कॅरेट निघत होतं. 2 लाईन. काही पण नका सांगू. नाही निघत नाही. काय? 25 कॅरेट. 2 लाईन 2 लाईन निघाली होती. तोडणं व्हाय ना गेले तरी बी ती तुम्हाला कसं पाठी माहिती? दिसू लागली. शेजारी अहो, सख्खे शेजारी पक्के वैर नाही. तो त्यातलं ह्याला 1 कॅरेट दिलं तर घरी लाव म्हणून. त्यानं काही केलं नाही. ह्याच्यातलं टाक म्हणलं. हा, रोप. हा, टमाटर खायला आलं नाही त्याला. तुम्ही लावलं होतं लावलं पण खायला नाही आलं. नाही. आणि इथं निग्रहण करतो. तरी पण जे जास्त लावतात त्यांची पीक करपूस जाते ना. अनुभव नसते ना. केमिकलनी काय होतं, आपली जमीन खराब होते. बरोबर की नाही? मग मला सांगा, निमोनीला वेगळं काय केलं होतं का? नाही. जे टमाट्याला जे केलं तेच निमोनी काय केलं? ओढलं त्यामुळे. त्याच्यासाठी तेवढ्याच निमोनी काय झाली? सुधारली. सुधारली. तुम्ही जर प्रत्यक्ष निमोनीला दिला असतं तर तेवढा डोस अजून याला त्याच्या अगोदर वैदिक ककडीच लावली होती ह्याच खतावर. याच्यावर. हो. हा, ते टोमपे सरकून आणलं होतं. बर. त्याचं नव्हतं. मी सांगितलं मिल्क चार्जर घरी घेऊन जा म्हणलं. बर बर. मार्केटमध्ये चालू रेटपेक्षा 5-10 रुपयाने भाव जास्त मिळत होता. कशाला? ककडीला. हा? हिरा ककडीला. चव सगळ्यापेक्षा. शेजारी का? नाही, ते आमचं भात आहे, ते आटोप नेत आहे. माल आमचा घेऊन जायला मार्केटला.
अच्छा त्याच्यात ते म्हणजे माल त्याच्याकडे माल न्यायचं आटत माल नाही इकडं असतं. बर बर मग पिकं होते ते इकडून येते काकडी कशी होती? एकदम नंबर एक होती अशी क्वालिटी पण चांगली की सगळ्यापेक्षा गिऱ्हाईक उत्तम आले की दिसत होती अगोदर ती. हे माल खरेदी करत होते नंतर मग ते दुसरा माल बाकीचा माल खाली. हे तुम्ही नेहमी ऐकता का हो? म्हणजे काही काही लोकांना असं वाटेल अरे हे पाठ करून ठेवता का नाव? हो. नाही, आता नाही, प्रत्यक्ष मी माल नेणार मीच मी होतो काय ना. उशिरा टमाटर जायचो पण त्याला सकाळी आटोतून टेकलं की लगेच ती कॅरेट उचलून न्यायचे ना आणि सर इथलं जे टोमॅटो होतं ना ऍपल सारखं होतं लय असं साईज पण इतकं मोठं गच्च होतं आणि टमाटर. जाड एवढं होतं की ते चाकून जर आपण कापलं market त्याला नसतं. त्यामध्ये पाणी नव्हतं करकरपणा गरगर एकदम गर होतं सर. अहो, 25 कॅरेट म्हणजे काय जोक आहे का? आणि यांना विचारा एवढ्या लाईन मध्ये काही लय मोठं नाही गल्ली. 150 फुटाच्या आत आहे line. 150 फुटामध्ये 150 फुटामध्ये. जर म्हणजे 12.5 कॅरेट इथे 12.5 एका गल्लीला किती 12.5 हो. आणि त्याला 12.5 बाप रे. गाडी आज मी बघा नाही बापरे, डोक्याच्या हे वर पान होतं. त्याचं पान म्हणजे नाही अरे झाड पहा. याची हाईट एवढी आबा, होती, बाबा, सर. हे पहा. आता तर ते जळालंय याच्या वर होतं ते त्याचे केवढं video ते? आहेत. सरांना मी पाठवलेले फोटो लय व्हिडिओ मोठं माणूस दिसत नव्हतं इकडलं तिकडे पहा. दोन्ही पण तोडायचे पलीकडे आणि पलीकडली बाहेर याच्या वेळेस तोडायचं पण आहे. क्या बात. आज सवय यायला पाहिजे होत तुम्ही निमोनी तुम्ही स्वतः निमोनीला काहीच केलेलं नाही, अजून काहीच नाही. थेट निमोनीला काहीच नाही केलं. इथे काकडी लावली, इथे तुम्ही काय लावला आणखी? टोमॅटो लावली. आता ही जी मागची माती आहे सॉइल खाली- चार्जर पण लिमूनला गेलेलं आहे बघा लेटर मधून. अच्छा, ही जी माती आहे खाली इकडे बघा, ही माती आहे कोरडी आली बरोबर ना? हो हो आता ही माती बघा, ही माती काय होती सहज उकरते सर हे बघा भुसभुशीत उकरायचं सोपं झालं एकदम. बघा. इकडे सर जास्त आहे अजून ओलावा आहे अजून खाली ओलावा आहे. आणि याच्या बाहेर मुळ्या होत्या सर इकडे हा त्याच्या बाहेर आजही मुळे दिसतात ना त्याच्या. बेडच्या बाहेर त्याच्या मुळ्या बघा किती तिकडे. आता तर त्याच्यात पाव नाही अजून त्यावेळेस खूप होत्या पहा मुळे. 6 फुटापेक्षा आधी खायची बघा ती मुळे, तिथे मुळ्या पहा. आता ह्या मुळ्यांचं काय होणार? खत होणार. काय होणार? खत. हे बघा ना, हे दाढीवाले झिपरेले बाबा, ते किती महिन्यात झाले असणे हे टमाटे लावून तुम्ही? नाही ना, जास्त महिने झाले. 5 महिने किती महिने झाले? 5 म्हणजे बाजार नाही म्हणून तुम्ही लक्ष दिलं. नाही हा काहीच पण हिरवं झाला त्याच्यामुळे नंतर पण मार्केट राहिला असं किती खर्च केला याला? खर्च एक सरासरी 25,000 झाला असेल. 25,000 रुपये. किती काय काय लावलं होतं? त्याला रोप हा. आणि खत नाही खत किती घातलं होतं आपलं? खत ह्याला 1200 ग्रॅम होते आरएनपी RNP चे 2 पॉकेट 2 डोस दिले ते आणि 8 पोते खत घातला होता. अच्छा, म्हणजे त्याची ताकद ह्या निमोनीला दिसते. लिंबोनीसाठीच केला तुम्हाला काय वाटतं काय फरक पडला त्यानंतर? नाही लिंबोनी 100% फरक वाटला ना. त्यावेळेस तो इतका आता लिंबोनी पाठीमागे एवढं फुल होते याला हा की पाठीमागे धुईनं फुलं जळाली धुईली नाही, धुईने जायला ते सांगतो तुम्हाला मी. बघा, कधी पहिली गोष्ट दररोज पाऊस काळ्या मुळ्याचा पैलवान उभाच करायचा नाही. काळ्या मुळ्याचा पैलवान केला का वाऱ्याने कोल मुडत. खरं खोटं? मग आपण दोष कोणाला द्यायचा? वाऱ्याला. मला एक सांगा, एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. लोक रोगाला दोष देते, वातावरणाला दोष देते, बरोबर की नाही? सिंपल गोष्ट, एक राजा होता, असा उन्हाळा पडला कडक आणि प्रजा फार हैराण झाली आणि गरीब परिस्थिती होती, दुष्काळ पडला, पैसा अडकाणी लोकांक. मग राजाने ऐलान केला, या दुष्काळावर जो सगळ्यात स्वस्त, म्हणजे हवा, लोकांना गरम होतं ना खूप, पण हवा घालण्यासाठी जो सगळ्यात स्वस्तच पंखा तयार करील त्याला राजा बक्षीस देईल. याकाने पंखा तयार केला सगळ्यात स्वस्तात. त्या काळामध्ये 10 पैशात पंखा. किती? म्हणजे आजच्या हिशोबाने म्हणायचं तर मग 10 रुपयात पंखा, बरोबर आहे. आता एकीकडे 700-800 रुपये, 2,000 3,000 रुपये लागत आणि याचं 10 रुपयात पंखा म्हणल्यावर लोकांनी लाईन लावली. अनेक लोकांनी पंखे घेतले आणि पंखे घेतल्यानंतर लोकांची पंखे घेतली, हवा घालायला गेले का मोडली. ते तक्रार गेली राजाकडे. ते म्हणे बक्षीस नंतर द्या, पण याला पहिला धरा म्हणे, आमचे आखे पैसे संपत आले म्हणे. बरं का, नीट लक्षात घ्या. लोक आज कंप्लेंट काय करताय का, आमची शेती नासली, आमचं सगळं वाटोळं झालं, हे केमिकलला आवरा असं म्हणता की नाही? केमिकलचा पंखा ते नाही आपला एक, राईट? तसा तो पंखा त्यांनी बनवला होता आणि त्याला राजाने फरमान काढलं, बोलून घेतला तो पंख्यावाला. त्याला विचारलं, काय रे बाबा? म्हणे तू लोकांना पंखे देतो आणि तू फसवतो. तो म्हणे महाराज माफ करा, पण मी तुमच्या आदेशाचं तंतोतंत पाळतो. तो म्हणे काय आदेश आहे माझा? तुम्ही म्हणले स्वस्तामध्ये पंखा द्या, बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी हवा लागली, मी तुमची 2च अटी त्यांनी मान्य केलं. म्हणे कसं काय? टिकण्याची अट नाही. म्हणे टिकण्याची अडचण विषय, हवा लागली पाहिजे ना. म्हणे तुझ्या पंखा हवा लागायच्या आत मोडतो म्हणे.
कोण म्हणे? राजा म्हणे, मंत्री म्हटले. तो म्हणे सर तुम्हाला म्हणजे महाराज तुम्हाला वापरायचं नॉलेज नाही, ते माझ्याकडे घ्यावं. मग त्यांनी काय केलं, पंखा धरला, असा पंखा घेतला, बरोबर आहे, असा पंखा घेतला आणि राजाला सांगितलं महाराज तुम्ही बघा, मंत्र्यांना सांगितलं तुम्ही हवा घाला. त्यांनी पंखा धरला त्या याने आणि असा हलवला, तो पंखा गेला मोडून. नाही म्हणे चुकलं म्हणे तुम्ही पंखा असा धरायचा आणि मुंडका हलवायचं. तुमची जी केमिकलची शेती आहे ना, अशी जुगाडी शेती आहे. हा, झाड जागेवर आणि बाकी सगळं हलवायचं, माती हलवा, खत हलवा, पाणी हलवा, सारी दुनिया हलवा. हा, म्हणजे काय, ती जी केमिकलची शेती आहे तिने आमची शेती वाटवळ झाली, बरोबर आहे की नाही? त्याच्यावर आम्ही संशोधनच करत नाही. आज तुम्ही ज्या पद्धतीने झाडाला खाऊ घातलं, तुमची माती नरम झाली, बरोबर आहे. आणि तुम्ही मगाशी काय म्हटलं की ते जे धुळी आली त्यांनी गेलं, म्हणजे आता असं म्हणायचं का आपण पंखा हलवल्यामुळं मोडला. आता हलवायचं नाही पंखा, मग काय करायचं, तर काय धरून राहायचं, पंखा हलणारच ना. तसं वातावरणामध्ये जे बदल आहे, पाऊस येणार आहे, ऊन पडणार आहे, धुळी येणार आहे, वादळ येणार आहे, सगळंच होणार आहे. त्याला तोंड देणारी तुमची शेती पाहिजे. हॅलो, तुम्ही त्याचे कारण सांगून नाही चालणार. मग तुम्ही म्हणा नाही पंखाने हलवायचा, मुंडकं हलवायचं, हे चालेल का? नाही. तुम्ही वातावरणातल्या बदलांना तोंड देऊ शकणारं तुमचं झाड पाहिजे. याच्याकरता तुम्ही त्याला जर खाद दिली, त्याला जर ताकद दिली, ते जर बलवान झालं, ते धुळीला खात नाही, पावसाला खात नाही, कशालाच खात नाही. हॅलो, पण आपलं कसं आहे, आपोआप आलं पाहिजे. माणसाचं कसं आहे, आपोआप आलं पाहिजे. कमीत कमी हा युरियाची एक गोण टाकेल, 300 रुपये खर्च करायला काय हरकत नाही. अरे पण ती युरियाची गोण झाडामधलं अन्न नाहीये, ती जमिनीमध्ये जाऊन आग निर्माण करते. त्या आगीपोटी जमिनीतले सगळे जीवाणू मरतात, त्या झाडाला सगळे ते अन्नद्रव्य दमदाटी. जसं एखाद्याच्या मानेवर चाकू ठेवायचा आणि तुझ्या खिशातले पैसे काढ रे म्हणायचं, तशा प्रकारे झाडाच्या मानेवर कुऱ्हाड ठेवायची, चाकू ठेवायचा केमिकलचा, आणि त्याच्याकडनं अन्न काढून घ्यायचं आणि त्याच्याकडनं फळं घ्यायची. ही शेती करण्याची अतिरेकी पद्धत. मग झाडाने स्वतः दिलं पाहिजे, बरोबर आहे की चुकी? दहशत करून जे मिळतं ते पाप आहे आणि त्याने तुमचा नाश होतो. आणि आज दहशत करून आम्ही शेती करतोय. बघा, तण आलं मारा रे, कीड आली मारा रे, बुरशी आली मारा रे. हा, मग तुम्हाला कशाला सोडा रे? मग प्रकृती पण म्हणते याला मारा रे, याला गाडा रे. खरं की खोटं आहे? म्हणजे एक समजून घ्या, शेती फार सोपी आहे. तुम्ही तिला जगवण्यासाठी प्रयत्न करा. आज मला सांगा, तुम्ही लिंबू घेतलं, तुमच्या सरबतमध्ये पिळलं, साखर टाकली, थंडगार, कसं वाटतं बरं? त्याचे जर तुम्हाला जर काँग्रेस सारखं कडू लागलं ना, अंगाची आग व्हायला लागली लिंबू पिल्यावर, काय होईल तुमचं? करा ना, मला सांगा ना. म्हणजे निसर्ग तुम्हाला अमृत देतो आणि तुम्ही त्याला विष देता. हे कवर चालणार आहे भाऊ. जवळ मातीमध्ये ताकद आहे. या मातीने खूप सहन केलं, आता सहन करायची कॅपॅसिटी नाही. आज तुम्ही इथं त्याला काय दिलं, अमृत दिलं. बघा, त्यांनी चमत्कार दाखवला. दुकानदारापाशी एक लहान पोरगं गेलं आणि त्याच्याकडे चिल्लर पैसे असतील आणि ते पावडा सगळं ते पेढे वगैरे पावडाचं तळायचं काम चालू होतं आणि त्याचा वास पसरला. तिला गेलं ना, असं वास घेत होतं. बऱ्याच वेळ तिने वास घेतल्यावरती ते दुकानदार चिडलं. तर म्हटलं हे काय तो जीव पडल्यासारखं पाहत्यासारखं याच्याकडं. पण हे तू एवढा वेळा वास घेतला, चल 5 रुपये दे. ते बोलगं घाबरलं, त्यांनी 5 रुपये दिले आणि ते घरी आलं निघून, रडायला लागलं. पुढे तुझे 5 रुपये. घरचे ओरडले, ते म्हणे त्या दुकानदाराने घेतले. त्याचे वडील हुशार होते, ते गेले त्याच्याकडं, बरोबर आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं आहे की त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, यांनी तुमच्या मुलाने माझ्या वड्यांचा काय घेतला, वास घेतला म्हणे, म्हणून मी त्याच्याकडनं 5 रुपये घेतले. म्हणे एक काम कर, त्यांनी वास घेतला का नाही, यांनी चिल्लर नेली आणि अशी खोळखोळ खोळखोळ वाजवली. म्हणे तो पैशाचा आवाज ऐकला का नाही, चल दे 5 रुपये परत पोराचे. कसं झालं तुमच्या? हा असा खेळ आहे. म्हणजे तुम्ही इकडचा वास त्याला दिला फक्त, तरी पण ते सुधारलं का नाही? इथे तुम्हाला जर त्याच्यातून जमिनीतून एवढ्या अंतरावरून जर त्याला अन्नद्रव्य मिळतंय, जागेवर जर भेटलं तर काय वाटतं तुम्हाला? हा, सुधारलं चांगलं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून नेहमी आपण हे लक्षात ठेवायचं
की तुम्ही जर याला ताकद दिली या निमोनीला, तुम्ही तोडून तोडून थकाल. हे माझे वाक्य लक्षात ठेवा. काय बोलतोय मी? तुम्ही तोडून थकाल. आपोआप येण्यामुळे तुम्ही जिवंत आहे. तुम्ही जर त्याला जर खाऊ घातलं तर तुम्ही पैसे मोजून थकाल. आता लिंबाला बाजार काय आहे? सर काय बाजार आहे इथे सर? 100 रुपये 10 रुपये लिंबू. एक लिंबू 10 रुपयाला नाशिकला. 128 वर गेलं होतं. आता ह्या कालच्या वादळामुळे मला म्हणायचं काय तुम्हाला, लक्षात घ्या. मार्केट छान आहे सध्या. तुम्ही या निमोनीला हे तुमचं लखपती करणार झाड आहे आणि तुम्ही याला जर खाली शिलाजी ट्रीटमेंट करा आता लगेच, बघा 15 दिवसात तुमचं लिंबू एवढं होईल. काय बोलतो मी? 15 दिवसात एवढं रॉकेट सायन्स जगात कोणाकडे नाही. ते बी झाड चांगलं होऊन. आजच तुमचं झाड चांगलं आहे. तुम्ही परिसरामध्ये लिंबूच्या आता समोर बघा नाही इथं बरोबर आहे ना? मला सांगा त्यांच्याकडे नाही आहे का? लोकांकडे नाही आहे का? अहो तुम्ही असं करा ना, तुम्ही याच बागेला अर्धा शेणखत टाका. नाही ते वापरायचे ते. अरे तसं नाही, प्रयोग करा. तुमच्या डोक्यातले किडे सगळे मारा. मला काय वाटतं माहिती का, माणसाचं बोलणं एकदम असं स्पष्ट असावं, शार्प असावं. बरोबर की नाही? आता मी तुम्हाला पाहतो, यांना पाहतोय, तुम्ही मला स्पष्ट दिसणार. बरोबर की नाही? मला जर ते काय म्हणतात मोतीबिंदू झाला, तुम्ही मला कशी दिसणार? भुरकट दिसणार. भुरकट दिसले तर मला माणसांमधला फरक कळणार नाही. माणसाचा फरक कळायला स्पष्ट दिसायला पाहिजे ना. तसं तुम्हाला नेमकी कशामुळे काय होतं हे तुमची स्पष्ट गॅरंटी आहे का? नाही ना. नाही ना, झाली नाही आज. हे नाही ते खत आणलंय, ह्याला टाकीतलं. तुम्ही आणलं खत, तुम्ही टाकणार पण आहे, पण तरी पण तुम्ही दोघात शेणखत आहे. नाही शेणखत पहिला खोट्या मंडळी, मी असं म्हणत नाही शेणखताला किंमत नाही. म्हणण्याचं उद्देश काय म्हणजे त्या बागापेक्षा ह्याला शेणखत असल्यामुळे 1 वर्षाची ती अगोदरची. तसं नाही, मला म्हणायचं काय आहे बघा, ती बाग अगोदरची असो नाही तर नसतो. आज या बागेमध्ये जी ग्रीनरी आहे, झाड पान आहे, मोठं पान आहे, ते आहे का त्याच्यामध्ये? नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं. हीच बाग तुमची हे तंबाटे आणि जे काकडी करण्यापूर्वी कसे होते? साधारण बोला मंडळी, कशी होती? माझं बोलू नका, तुमच्या मनचं बोला. नव्हती. बरोबर आहे. तेव्हा शेणखत नव्हतं का? तेव्हा शेणखत काय करीत तुम्ही? झोपलेलं होतं. मालक तिकडली आमची जुनी बाग आहे ना, त्यापेक्षा अजून भारी. बरोबर आहे की नाही? त्यांच्या वडिलांनी लावलेली. बघा, मला तुम्हाला लक्षात नाही आलं, तुमच्या लक्षात नाही राहिलं. नाही यायला तुमची तुलना यांच्याबरोबर केली चालेल का? नाही तुमची तुलना तुमच्याबरोबरच करेल. तुम्ही आज कसे दिसता? तुम्ही 10 वर्षापूर्वी कसे दिसत गेला? अजून चांगलं तुम्ही नवरदेव होते तेव्हा कसे दिसत होते? फरकच राहणार नाही. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही तसेच आता पण जर दिसायला लागले तर घरातलेच नाही, दालचे सुद्धा विचारतील नेमकी काय खाता. खरं की खोटं? बरोबर ना नितेश सर? हा, मग हे तुमचं जे रूप आहे, तुमचं रूप बदललं पाहिजे. त्या बागेचं त्या बागेबरोबर तुलना करा, ह्या बागेची ह्या बागेवर तुलना करा. मग मला सांगायचं काय आहे की तुम्ही जर या बागेमध्ये जो बदल पाहिला का नाही, तो बदल कशामुळे मिळाला? तुम्ही मध्ये टमाट्याला काहीतरी वेगळं वापरलं, याचा गारवा भेटला तरी त्याची ताकद वाढेल. तुम्ही आता आणलंय ना, ते आता कशाला आणलंय? लिंबून बरोबर आहे. ते तुम्ही त्याला टाकाच. टाकण्यासाठी आणलंय. त्याच्याबरोबर ऐका ना, त्याच्याबरोबर तुम्ही आधी करा शिलाजीची ट्रीटमेंट करा. टाकलं का बेसल डोस? त्याला टाकल्यानंतर करा शिलाजीची ट्रीटमेंट करा. शिलाजी ट्रीटमेंट म्हणजे काय माहिती का? हे जे RNPS तुम्ही याला वापरलं ना, ते त्या सॉइल चार्जर मध्ये भिजवायचं 8-10 दिवस, असं रापून तयार होत. मग तुम्ही त्याला दुधाचं दही लावल्यावर कसं होतं दही, असं त्याचं दही बनतं मस्त. मग ते तुम्ही अमृत जलचं पाणी बनवायचं आणि त्याच्यातून ते ड्रेंचिंग करायचं हाताने. तुम्हाला सांगतो, जर आरपार जर झाड दिसलं तर मला फोन करा. 15 दिवसात तुम्ही चकित होऊन जाल. हे काय आज समजा झाडं किती इथं? 120. तुमची 250 झाडं एवढी लिंबणीत किती? पण मी काय म्हणतो, तुम्ही फार शेती करू नका, थोडी करा, पण अशी करा तर आजोबा बी चकित झाले. तुम्ही निमोनी आले का? बरं, कुठे झाडं तुम्ही? हे समोर आहे. और यांच्या बागेत काय बदल दिसतो का? काय बदल झाला? चांगली सुधारली आहे. ओके, तुम्हाला मेहनत नाही करायची. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जास्त पैसे आवडत नाही का? आवडते का शंभो बाबाच्या नादी लागून तुम्ही सगळे संन्यासी होणार ते विचारा की? हा, का हो? समाधानी आहे त्याच्यामध्ये समाधान. असं असेल तर मग जाऊ द्या, मला दुसरीकडे कुठे आहे का नाही? तुम्ही बी कमावा, शंभू बाबाला पण द्या. काय वैद्यनाथ तिथे कशाला आले? विलास करायला जाते ना.
शंभू महादेव कसे आले होते? उपचार करायला होते, वैद्य बनून आले होते, म्हणून तुम्ही वैद्यनाथ म्हणता ना. मग मला सांगा, तुमच्याकडे ही ताकद आहे का तुम्ही तुमच्या झाडामध्ये औषधी शक्ती तयार केली? ती ताकद तुम्ही जे म्हणले टोमॅटो का हे कापत नव्हते, मोडत फुटत नव्हते, एवढे टमाटे निघाले. हे रेकॉर्डेबल उत्पन्न जर टमाट्यात निघू शकतं तर तुमच्या लिंबूत हो. आत्ताच आम्ही जर वरून पाहिली तर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे. तुमची मध्ये मध्ये झाडं किती मेले? झाड 100 मिनिट लावली किती? 200 लावलेली. 50% आजच. पाहिलं हे सर काय युट्यूब बघून माझं झाड झालं आणि मी स्वतः ह्याचा हे केलं, खिरा ककडीला आणि ह्याला बघितला अनुभव. आणि अनुभव आल्यानंतर लिंबूला वापरायचे म्हणून आणलंय आता ते. कळलं का? लिंबूला आणि 100-200 पैकी किती झाडं मेले? 100 म्हणजे 50% आजच. म्हणजे तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरता ना ती मरायची वापरता, लक्षात ठेवा. हा, तुम्ही झाडं मारायची टेक्नॉलॉजी वापरता, मग तुम्ही ते बदल केला पाहिजे. तुम्ही जर इकडं जर निघाले ह्या दिशेला तर मंदिर कधी येईल? परडी कधी येईल? पृथ्वीला चक्कर मारल्यावर. खरं खोटं? दिशा दिशा जर चुकली दशा बिघडते. बरोबर आहे? तुम्ही थोडंसं करा सगळ्यांनी, पण करताना मात्र नुसतं कृषी अमृतच्या मागे लागू नका. त्याच्यामध्ये RNPH फार महत्वाचं आहे. बरोबर आहे? नंतर शिलाची ट्रीटमेंट करा बेसल डोस देऊन. बरोबर आहे? तुम्ही चमत्कार पाहिलाय, त्याच्यावर तुम्ही नमस्कार करायला आले. खरं की खोटं? तुम्ही सर्वांनी करा. तुम्ही आता कपास पाहिली येताना कपास पाहिली, कपास म्हणून आले ना, किती उतार होते जाऊ? हसू नका. किती? 5 क्विंटल एकरी. किती? मी तुम्हाला 15 क्विंटलची गॅरंटी देतो. किती? 15 क्विंटलची गॅरंटी. खर्च तुम्ही किती करता एकरी? बरोबर, तेवढाच करा. 35,000 10 क्विंटलची मी गॅरंटी देतो. आणखीन 5,000 रुपये वाढवले तर आणखीन 5 क्विंटलची देतो. अजून काय पाहिजे? हा, तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही किती सुंदर म्हणजे उत्पन्न निघू शकतं हे तुम्हाला पण कल्पना नाहीये. बाहेरच्या लोकांना कळायला लागलं की मराठवाड्याची जमीन चांगली आहे, तुम्हाला कळेना. पश्चिम महाराष्ट्रातले लोक पुणा नगर कोल्हापूर म्हणजे पुणा नगर कोल्हापूर इकडचा जो भाग आहे, ही मुंबई, हा सगळा पट्ट्यातले जे व्यापारी आहे, कंपनी आहे, ते शेती करायला कुठे येऊ राहिले? मराठवाड्यात. हो, तर तुमची जमीन खंडानी देऊ नका, लक्षात घ्या. का देऊ नका? विकत द्या, पण खंडाने नका देऊ. का बरं? कोकणात जे झालं ते तुमचं होईल. कोकणात काय झालं? सगळ्यांच्या बागा लोकांनी खंडाने घेतल्या. 5 वर्ष 10 वर्ष भरपूर पॅक्टोबुटाजेल नावाचं एक ते औषध येते टाकता, केमिकल येते टाकता, त्यांनी दनादन फ्लॉवरिंग येते, भरपूर माल येतो आणि झाडाचं खोड पोकळ होऊन जातं. 35 वर्षाचं झाड 5 वर्षात संपून जातं. कोकणामध्ये त्यांनी त्यांच्या बागा संपल्या आज परिस्थिती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, त्या बागा निसर्ग वादळामध्ये मोडून पडल्या. 35 वर्षाची झाडं मोडून पडली. त्यांना कळेना काय झालं. त्यांना वाटतं वादळच मोठं. वादळ नव्हतं मोठं, तुमचे झाडं पोकळ झाले म्हणून पडले ते खाली. तीच परिस्थिती आता इकडे आहे. मराठवाड्यामध्ये जमीन चांगली आहे, कारण लोक जास्त सक्रिय नसल्यामुळे, जास्त जमिनी असल्यामुळे लोकांनी जास्त पिकंही काढली नाही, पाणीही प्रमाणामध्ये, आणि थोडक्यात समाधान मानायची वृत्ती. त्याच्यामुळे जेवढं जमीन आहे ती एकदा पिकवायची आणि वर्षभर शांत बसायचं. त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर सुद्धा कमी. त्याच्यामुळे तुमच्या जमिनी अजूनही कसदार आहे. त्याच्यातला कस संपला का तुमच्या पिढ्यांसाठी तुम्ही नातवासाठी खड्डे खांदे समजायचे. हो, पैसे टिकणार नाही, जमिनी टिकणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्या सुपीक जमिनींच्या ताकदीवरच आज तुम्ही उभे. आज पश्चिम महाराष्ट्रामधला शेतकरी हवाल दिलाय, तो त्याच्या जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी काय करतो हे त्याच्या अंतःकरणाला माहिती, किती मेहनत करतो. समजा आमचीच टेक्नॉलॉजी आहे, SCT वैदिक तिकडं जेवढी वापरता तिकडं लोक एका डाळिंबाच्या झाडाला, म्हणजे समजा निंबूचं झाड झालं तुमचं, त्याला 500 रुपये खर्च करतात. एका झाडं किती इथं 120 गुणिले 500 करा, 60,000. तुम्ही स्वप्नात तरी करशाल का? एवढ्या बागेला 60,000 कराल? तुम्ही जर केलं तर परळी वैजनाथमध्ये नाव गाजल तुमचं. एवढं उत्पन्न निघालं. बागे पाहिलं ती लोक येतात, हे झाडाला चिटकन
500 रुपये जर एका झाडाला खर्च केला तर हो, आणि झाड उत्पन्न किती येईल माहिती का? कमीत कमी 5,000 रुपये वर्षाला. किती? लिहून घ्या माझ्याकडून. लढा करडा पाऊसनी अनुदान नाही आहे की नाही, भाव नाही, ऊनच लई, वादळ चाललं, धुई चालली, सगळं कसं तुमच्याकडे. ह्याच्या आधी मार्गदर्शन नव्हतं ना आम्हाला. करेक्ट, एकदम बरोबर. ते मार्ग तुम्हाला आता मिळाला. रासायनिक वाला कोणी आलं का भेटायला? करेक्ट, तालुक्याला मिळालं नाही तर गावात कुठे? बरोबर आहे की नाही. मग तुम्ही आता त्या मार्गावर चला, बरोबर आहे की नाही. हे लिंबणीचं झाड एका वर्षाला किती लिंब देतं आज? तर जुने माझी बाग आहे सर. नाही, हे किती? हे का? हे किती देतं वर्षाला? आलंच नाही तेवढं. आता थोडं वर्षाला आता नवीन बाग आहे तरी 1,000 रुपये घेतो. 1,000 रुपये देतो. हो, आज घेतो. मी 5,000ची गॅरंटी देतो. हो नाही, वाढते नाही. पण तुम्ही जर 500 रुपये खर्च करून 5,000 रुपये मिळत असतील 10 पट. तर तुम्हाला काय चिरसून घालायचे? तेच देणार तुम्हाला. पाटील बरोबर आहे की नाही. पण डिरिंग का नाही आलं मग? नाही ते 500 गेले मग नाही जात नाही ते. ते काय जुगार थोडी का केमिकल थोडी आहे. तुम्ही अमृत देणार आहे, बरोबर आहे. तुम्ही कधी बाबाच्या दर्शनाला गेले आणि त्याला उगाच वेळ वाया गेला तर असं कधी मनात आलं का? म्हणून तो पावतो. श्रद्धा आहे, बरोबर आहे. अंधश्रद्धा नाही आहे ही. तुम्ही डॉक्टरकडे जरी गेले आणि त्याच्यावर जर विश्वास नसेल ना तर गुण नाही आहेत. हे खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे ना. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही श्रद्धा ठेवून जर केलं, हे वैदिकचं तंत्रज्ञान तुम्हाला खरोखर सुखीन समाधानी केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे की नाही. चमत्कारच सर वैदिक ते. हा, चमत्कारच हे तर तुम्ही विचार जावायने विचारा ना. हा, मी पाहिलंय काकडी आपली आता 20-22 दिवसाची. त्यांची पाहिली तुम्ही, तुमची काय दाखवता? चला सर याच्यात 4 पिकं घेतली. ते पहिलं लिंबोनी प्रथम, दुसरं पपई, तिसरं खाली इथं टरबूज होतं, चौथा गहू निघालाय. या बेडू हा या बेड 4 पिकं आहेत. तिथं पण आंतरपीक केलं आपण. हो बरोबर आहे. सगळी लाईन तुमची आहे म्हणजे आंतरपीक तुम्ही केलंय. ह्या बेडवर कुठे गेले ते सर? काय काय केलं म्हणे याच्यावरती? याला सर RNPH दिलंय, कृषामृत टाकलेलं आहे बांगडी पद्धतीने बायाने. म्हणजे याला RNPH किती दिले सगळ्याला? छोटे पाकिट ते छोटे 600 ग्राम दिलेले. अच्छा, म्हणजे ते पण याला दिलंय. हो एकदा. मग तुम्हाला आज एवढं पपईमध्ये व्हायरस किती असतो माहिती ना तुम्हाला? आज तुमचे पपई झाडाचं नुसते पपई जरी लावली तरी अवघड आहे पिकवणं. आज तुमचा व्हायरस नाही कुठे, काय नाही. किती झाड सुंदर आहे, ग्रोथ बघा झाडाची. एनर्जी बुस्टर, क्रॉप चार्जर, एकच फवारणी केली. बरोबर आहे ना. एक हे बघा ना, केलेली आता. ती आता केली ना पाऊस झाला. झाडं कशी काय वाटतात मंडळी पपईची? आहे का नाही? वाटतंय का अटॅक काही? बघा ना, उन्हाळा आहे एवढा कडक. एवढ्या म्हणजे आणि तुमचं झाडं पण मध्ये किती छान झाले बघा बरं. थोडक्यात दोन्हीला पण काय आहे फायदा आहे. म्हणजे आपण जी चर्चा केली ती खरं आहे का नाही? तुम्ही जर व्यवस्थित जर टेक्नॉलॉजी वापरली त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळणार आहे? फायदा भारी मिळणार आहे. हा बाग तुम्ही काढणार होते म्हणे. हा, का बरं काढणार होते? पलीकडे तैवान व्हरायटी आणि ही सरदार आहे. बरं, ही तैवान आहे, ही सरदार आहे. 3 काकडे. अच्छा, काय म्हणजे ही पेरूची बाग काढायची का तुमच्या डोक्यात असाल? ते पिंक तैवान चांगलं जास्त माल देऊ लागला, ह्याला माल उशिरा लागला. बर, तर बघा मला एक वेळेस आता ही ट्रीटमेंट देऊन तुमची म्हणून ठेवली. बर 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 बर. इकडे रिझल्ट आला म्हणून आता देणार आहे. त्याला 1 डोस दिला. 1 डोस अच्छा, आता रिझल्ट कसा राहिला आहे तुम्हाला? चांगलं आहे. सगळे काढले. मग तुम्ही आता याला वापरणार आहे? वापरला पेरूला लिंबूला सगळं 100% तो स्टॉक त्यासाठीच आहे आता. बरोबर, मी सगळ्यांना वापरणार. पण तुम्हाला मी जे म्हणलो ना, त्या 25 वर्ष झाडांना टाका. 25 किलो टाका, करा. म्हणजे जर सगळ्यांना नाही करू शकले तर कमीत कमी 4-5 झाडांना तरी करा. म्हणजे तुम्हाला काय येईल त्याचा अनुभव येईल. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही करा. आता तुमची जे समजा एवढी पिकं आहे, एवढी बाग आहे, तर सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांची वाढ एकसारखी असली पाहिजे. असं पिकं पिकवायची नाही तर पिकच न पिकवलेले बरे. मला सांगा, आपण मुलं जन्माला घालतो, बरोबर आहे की नाही? का देव आपोआप देतो? देव आपोआप देतो की आपण घालतो? आपल्यामुळेच होतात की नाही? तसंच आहे. म्हणजे ते जन्माला घालणं आपल्या हातात आहे, घालायची की नाही घालायची. हा, द्यायचं का नाही तुम्हाला जन्माला हे मात्र देवाच्या हातात आहे. पण ते जन्माला देण्यासाठी वातावरण तयार आपण करतो.
हे बरोबर आहे. बरं, जन्माला आल्यानंतर त्यांची पालन पोषण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? आपल्यावर. मग आपण मी थोडंसं कडू बोलतो, आपल्याला जर पालन पोषण करता येत नसेल व्यवस्थित तर त्यांनी जन्माला घालू नये. बरोबर. काय माहिती तुमचं? कारण पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे लोकसंख्या? माणसांची. सगळ्यात उपलब्ध प्राणी कोण आहे? माणूस. बाकी सगळे प्राणी दुर्लभ झाले, दुर्मिळ झाले. त्यांना वाढू द्या, नाही तर परत लॉकडाऊन येईल. मग मला सांगायचं एकच आहे तुम्हाला की आज सगळ्यात जर त्रासदायक जर जीव कोणता असेल या पृथ्वीवर तर माणूस आहे या सृष्टीला. आणि तो सगळ्यात सुंदर जीव आहे, सगळ्यात बुद्धिमान आहे, सगळ्यात सुंदर आहे. त्यांनी जर ठरवलं तर स्वर्ग निर्माण करू शकतो, त्यांनी ठरवलं तर सगळ्यांचं पालनपोषण करू शकतो. पण तो आज एवढा हलकट झालेला आहे तर त्याला पायाजवळ पाहायची एवढी घाणेरडी सवय लागली की त्याला फक्त माझं माझं माझं. बरोबर आहे. आज मला सांगा, हे सगळे झाडं तुम्हाला देता, आम्ही त्याच्या बदल्यात काय देतो? काही देणं. तो काही म्हणता आमचं असंच येतं. काय म्हणता? हे मराठवाड्यातलं सर्वात दुर्दैव आहे. असंच येतं म्हणून तुम्ही असेच जन्माला येतात, असेच मारता. माझं चुकीचं वाक्य आहे? चुकीचं वाक्य आहे? तुम्ही जर असंच येत असेल तर घेऊ नका, त्याला द्या. कमीत कमी तुम्ही जे कमवता त्याचे 20% कशावर खर्च करा? ठरवून करा की मला ₹1,00,000 झाले, 20,000 मी परत मातीला देईन. मला 10 लाख झाले, 2 लाख मी परत मातीला देईन. त्याला हात लावणार. हे जर सूत्र जर शेतकऱ्यांनी पाळलं, फक्त देताना विष देऊ नका. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरा असा माझा आग्रह नाही, पण विष देऊ नका. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जर हा नियम जर पाळला तर तुमची शेती तुम्हाला कायम समृद्ध ठेवणार, कायम रुबाबात ठेवणार, कधी कोणापुढे हात पसरायला लावणार. मी त्याचं उदाहरण, माझ्या समवेत असलेले हजारो शेतकरी त्याचं उदाहरण आहे. मी एकटा उदाहरण नाही. बरोबर आहे. आणि जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी जर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 25% जरी खर्च आणि मेहनत केली तर तो त्यांच्यापेक्षा श्रीमंत होईल. का? तुमच्या जमिनीमध्ये अजूनही दम आहे. कसं आहे? सेंद्रिय कर्ब आहे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या माती तपासा, तुमचा सेंद्रिय कर्ब 1च्या पुढे आहे. तिकडे तुम्ही जा, त्यांचा सेंद्रिय कर्ब वाळवंटाच्या खाली गेला, 0.5% खाली गेला. त्या पिकवायच्या लायकीच्या पण नाही. गवत पण होत. ऊस असा होतो असा. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे आम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही या झाडांना जे उत्पन्न येतं त्याचा बदल्यात द्या. तुम्हाला जर फुकट मिळत असेल तर नको म्हणा, हात जोडून नको म्हणा. काहीच करत नाही, नुसती फक्त मेहनत करतो नाही, त्याला खायला द्या. कमीत कमी तुम्ही 20% खर्च खाण्यावर खर्च करा, 5% मेहनतीवर करा, मजुरी बिजुरीवर. तुम्ही ज्यावेळेस जमीन नापीक करणार आहे त्यावेळेस तुम्ही वाटोळं कोणाचं, तुमचं करणार आहे का तुमच्या नातवंडाचं करणार आहे? खरं सांग. आमचं तर काय समजलं, नातवंडाचं. हे बा तिकडून बोंगा केला पाहिजे, त्यांचंच वाटोळं. ती पण सांगू राहिली बोंगा केला रे बाबा. हा, कळलं. हां, म्हणजे एक लक्षात ठेवा, आज प्रत्येक शेतकरी पुढच्या पिढीचा वाटोळं करू राहिला, त्याचं नाही. तो म्हणताना काय म्हणतो की मी कोणासाठी जगतो? लेकरा बाळांसाठी. लेकरा बाळांचं भविष्य उद्ध्वस्त करू राहिलं तू. ज्याच्यातून ते पिकू राहिलं तेच उद्ध्वस्त केल्यावर ते बंगले, गाड्या, बँकेतले पैसे त्याला खाऊ घालणार आहे का? तो डिझेलवारी मरल ना. आमच्याकडे नवीन समृद्धी आला होता. कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये, इकडचे खाली परत तसे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. सगळ्या लोकांनी भरमसाठ कोट्यांमध्ये पैसा घेतला, स्कॉर्पिओ घेतल्या, फॉर्च्युनर घेतल्या, बंगले बांधले. आता 5 वर्ष झाली, बंगल्याला रंग नाही, स्कॉर्पिओ सोडून गेली, डिझेलच पैसे नाही. हॅलो, लक्षात ठेवा, आई विकून कोणी श्रीमंत होत नसतं. हॅलो, तशी आई विकून श्रीमंत नाही होत ना, तसं आई नापीक करून सुद्धा तुम्ही जगू शकत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या भागामध्ये कॅन्सर वाढला का नाही वाढला? 20 चारांक केला आहे की नाही? मी तुम्हाला घाबरत नाही आहे. लक्षात घ्या, ज्यांच्याकरता कमवता तेच नसतील, तुम्ही कमवतो कोणासाठी? खरं की खोटं? म्हणजे आज प्रत्येक आजोबा आपल्या नातवासाठी काय करू राहिला? खड्डा खंदू राहिला. डायबिटीजचा खड्डा, कॅन्सरचा खड्डा, हां, पॅरालिसिसचा खड्डा, हार्ट अटॅकचा खड्डा, न जाणे कोणत्या कोणत्या आजारांचा खड्डा. राईट. रोगट झाडापासून पिकलेलं फळ रोगटच राहतं. लक्षात ठेवा. ते किती चांगलं दिसतं.
निरोगी झाडाचं निरोगी शुद्ध बीजापोटी आणि अशुद्ध बीजापोटी फळे सगळी सडकी. कळलं का नाही? कसं आहे ते बीज खराब व्हायला लागलं आणि म्हणून आम्ही जर अमृत खाऊ घातलं तर आमची शेती पण काय होईल? अमृतच सांगा. सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगावं तुमच्या एवढं सगळ्या अनुभवातून दोघं पण? सर हा जो बाग होता गेल्या वेळेस मी आलो होतो ना, आपण एक व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस हे म्हणत होते आता हे उपटून टाकायचं आणि ह्याला माल नाही आहे आता. जर आपल्याला काही इन्कम येत नसेल तर ठेवून काय फायदा, असा विचार होता. पण आता रिझल्ट आल्यामुळे थांबा इथं ह्याच मुद्द्यावर मी थांबतो. ही प्रकृती आपली मायबाप आहे, बरोबर आहे. जसं तुम्ही हे झाड काहीच उत्पन्न देत नाही म्हणून लगेच तुम्ही उपटायला निघाले. कुणी पण तुम्हीच नाही, आपण कुणी पण असू द्या. जी गाडी चालूच होत नाही तिला कोण ठेवील? जी गाय दूधच देत नाही तिला कोण ठेवील? खरं खोटं नुसती खायला चारा. तशी प्रकृती सुद्धा म्हणते हा सगळं आयतच खातो, हा नवीन काही करीतच नाही, हा या झाडाला काही देतच नाही, बरोबर की नाही? हा बी मला परवडत नाही. फुकट खाणाऱ्या माणसांचं आयुष्य जास्त नसतं, लक्षात ठेवा. कोणाशी तरी पुण्य असेल त्या घरात म्हणून ते जगतो, नाहीतर फुकट खाणाऱ्याचं आयुष्य फार अवघड असतं. काय म्हणतो? म्हणून तुम्हाला सांगतो मातीला खायला द्या, त्या झाडांना तेवढं करा. माझं स्वप्न आहे 25 वर्षाची बाग टिकवणं. म्हणजे आजच्या काळामध्ये 25 वर्षाचं एक पोरगा झाल्यावरती टिकल की नाही याची गॅरंटी नाही, एवढी कंडिशन बेकार आहे अन्नाची. अशा कंडिशनमध्ये 25 वर्षाची बाग टिकली तुमची मोठी गोष्ट आहे. ती बाग एक पिढी झाली तिची आता. हो, दुसरी पिढी 25 वर्षाची एक पिढी असते लक्षात. आता दुसरी पिढी तिला वाचवा आणि तिला तुम्ही हे मनात आणू नका की तिचं वय झालं. तिचं वय झालं असं तिथे जगायचा प्रयत्न केलाच नसता. फक्त मोड आले वय जास्त हाईट झाले. नाही तसं नाही, त्याच्यामुळे नाही मोडत आहे, त्याला काही नाही ना. जेवढं ते मोठं होईल तेवढं त्याला अन्न बी जास्त पाहिजे की नाही? हॅलो, मला सांगा अर्जुनाचा आहार आणि भीमाचा आहार सारखा होता का? होतं का? नाही. अर्जुन थोडंसं खायचा पण भीम तामसी होता तो. बकासुराला मारला त्यांनी, तर बकासुराचा खाणं त्यांनी खाऊन घेतलं. खरं खोटं? या फक्त कहाण्या नाही आहे, यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. तो बकासूर नाही आहे, हा तो भीम आहे, त्याला खायला तेवढं पाहिजे ना. तुम्ही अर्जुनाला भीमाला सारखं खायला देता. तिकड तुमचा बाग म्हणजे तो अर्जुन आहे, अजून इकडचा बाग म्हणजे भीम. आणि माल किती निघाला यापेक्षा तुम्ही काय दिला? बरोबर की नाही? बघा त्यांनी सेवा केली. आता मला सांगा, समजा इथं सगळ्यात वयस्कर कोण आहे? सगळ्यात जास्त वय तुमचंच आहे. किती वय आहे तुमचं? 62 वर्ष. 62 वर्षाच्या वयीपर्यंत तुम्ही आयता खाल्ला का? तुम्ही कमवलं, पोरं मोठे केले, त्यांना शिकवलं, लेकी बाळींचे लग्न केलं सगळं की नाही? आता त्यांची बाळी आहे तुम्हाला सांभाळण्याची. त्या झाडीने 25 वर्ष तुमच्या कुटुंबाची काय केली? आता तुम्ही त्याची करा पुढे दिवस. जगात कधीही कोणाकडनं काही उधार घेऊ नका. ते रोग घ्या, म्हणजे थोडं घ्या पण रोग घ्या. तर त्यांच्याकडनं एक गोण घ्या आणि RNPH थोडंसं मिक्स करून त्यांच्याकडून घ्या. आणि आपलं वृंदावन शेतकरी माहिती केंद्र आहे, जे लागेल ते मी एक सरांसमोर आज शब्द देतो की लागेल ते मला एक कॉल करा, मी इथं पोहोच करेल. बरोबर, म्हणजे होम सर्व्हिस, होम डिलिव्हरी. बरोबर आहे, चांगली गोष्ट. जावयांची फ्रीमध्ये होम सर्व्हिस आहे. ठीक आहे, त्यांना फक्त सांगा तुम्ही एक बॅग आणि तुम्ही साधारणतः एक बॅगमध्ये साधारणतः 50 किलो असतं ना. तुमचं झाड जर 10 वर्षाच्या पुढचं असेल तर 10 किलो टाका. तुमचं झाड जर 10 वर्षाच्या खाली असेल तर 5 किलो टाका. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये RNPH त्यांना मिक्स करून द्या. ते तुम्ही डोस टाका खाली. बरोबर आहे. त्याच्यावरती सर्वांनी प्रत्येकाने 2-2 लिटर सॉइल चार्जर विकत घ्या. 2 लिटर सॉइल चार्जर दरवेळेचा 5 झाडांना 100 ml 5 वेळा जाईल. 2 लिटर नाही 4 वेळा पुरं. किती वेळा? 5 चोक 20. अर्धा लिटर संपल ना. 15 दिवसाच्या अंतराने 4 वेळा टाकायचं 2 महिन्यामध्ये. तो बेसळ डोस आणि 2 महिन्यामध्ये सॉइल चार्जर आणि झाडाचं निरीक्षण करायचं. तुम्हाला सगळं उत्तर मिळतील. मला काही विचारायचं नाही. तुम्ही केलेल्या खर्चाच्या 1 रुपयाला 5 रुपये उत्पन्न मिळेल. 1000 रुपये खर्च करा 5000 मिळतील. 10,000 खर्च करा 50,000 मिळतील. 1 लाख खर्च करा 5 लाख मिळतील. ही गॅरंटी. कसे मिळतात? 10 रुपये. पण मी सांगतो कमीत कमी सांगतो कसे कमी मिळतात? 10 रुपये. ह्या गाईला आणि त्या म्हशीला पण चाललेले ह्या गिला रेग्युलर चालू आहे. त्याला रेग्युलर चालू. अच्छा, काय फरक वाटला तुम्हाला मिल्क चार्जरने? चांगलं खायला जास्त. अच्छा, बरं.
म्हणजे रेग्युलर चालू येईल ना म्हशीला पण वापरून पाहिलं काय म्हणजे फायदा काय वाटला तुम्हाला? हां शेण वगैरे चांगलं मिळतं. हो बरं तिचं दूध किती चालू आहे आता? इथं 2 लिटर चालू आहे. किती विताची ही? पहिलं पहिला वर्ष आहे? बापरे तब्येत काय बनली म्हणजे ही कधीपासून खाते ही मिरच्या आता? हे 3रं बघ चालू आहे हिला अरे अरे वा व्हेरी गुड. चप्पा भरपूर आहे. लय चुकलं हां लय चुकलं. आहे की नाही काय ग छान. मग तुम्ही जर सगळ्यांना जर रेग्युलर जर वापरलं ना मग जे शेण मिळेल ना ते एकदम एकदम पौष्टिक आणि ताकदवर मिळेल ज्याला आम्ही गोवामृत असं म्हणतो. मग ह्याला तुम्ही जर रेग्युलर जर सगळ्यांना चाललं तुम्हाला 50 ग्रॅम एक दिवसाला लागेल बरोबर आहे ना. 50 ग्रॅम जरी चाललं तुम्ही समजा भाकर झाली म्हणजे तुम्ही गाभण राहिल्यानंतर दूध आठवता त्यावेळेस तुम्ही 50 ग्रॅम चालू ठेवा. दूध चालू येतो म्हणजे 100 ग्रॅम द्या. सोपं आहे आवड आहे. आणि ते जर तुम्ही यांना जर केलं तर हे जे शेण आहे याची ताकद औषधी होईल आणि ते पुढे शेतामध्ये गेला त्याचा रिझल्ट तुम्हाला डबल मिळेल. मला लक्षामध्ये